सगळ्यांचं माझ्या एक नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते। आज ना मी खूप खुश आहे। आजचा व्हिडिओ म्हणजे माझ्यासाठी खूपच खास आहे आणि सगळ्यात आधी स्वामींचे आभार मानते आणि तुम्हा सगळ्यांचे पण खूप आभार मानते। तर सांगतेच तुम्हाला काय आहे। आज तुमच्याशी बोलताना ना मनात खूप सगळ्या भावना येतात आणि मी जेव्हा हा प्रवास सुरू केला होता तेव्हा मनात फक्त एक छोटीशी इच्छा होती की आपलं काम लोकांपर्यंत पोहोचेल का, आपले व्हिडिओ तुम्हा लोकांना आवडतील का, कोण पाहिल बरं। असे खेड्यागावातले व्हिडिओ आहेत, वावरातले व्हिडिओ आहेत, पण ना सगळ्यांना खूप आवडले आणि माझा एक छोटासा परिवार, खूप सारी माणसं जोडली गेली। पण आज मागे वळून पाहताना खरंच स्वामींची कृपा माझ्यावर खूप मोठी झाली आणि मला विश्वास पण बसत नाही का हा प्रवास कधी आनंदाचे क्षण आले, कधी अडचणी आल्या, तर कधी खूप सगळे वाईट विचार पण आले। लोकांनी नावं पण ठेवली, प्रत्येक वेळी नावं ठेवल्यावर मी तो व्हिडिओ पुढे टाकला मागे वळून न पाहता आणि तुमच्या सगळ्यांची साथ एवढी छान मिळाली ना। तुम्ही माझे व्हिडिओ नुसते पाहिलेच नाही तर त्याच्यावर लाईक केल्या, कमेंट केल्या आणि असं भरभरून प्रेम दिलं। माझ्या काही चुका झाल्या असतील होत्या तर त्या सांगितल्या। प्रत्येक वेळी ना मला एक नवीन आणि पुढे जाण्याची ताकद हे फक्त मला कमेंटद्वारेच मिळाली। तुमचं हे प्रेम माझ्यासाठी पैशापेक्षा ही कोणत्याही आकड्यापेक्षा आणि कोणत्याही गोष्टीपेक्षा खूप मोठा आहे। मला असं वाटतं की जे सगळं आज हे सगळं सांगताना मला तुम्हाला एक छोटीशी पण माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि खूप गोड बातमी सांगायची आहे। स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज आपल्या चॅनलचे 95,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे। खरंच कधी असं वाटलं नव्हतं की 95,000पर्यंत पण आपले सबस्क्रायबर जातील। 0पासून सुरुवात केली ती तर ती आज एवढ्या लांबपर्यंत आली। खरंच खूप भारी वाटतंय आणि ज्या काही माझ्या ताई आहेत त्यांनी नवीन चॅनल चालू केलेलं आहे। कोणताही मनात विचार न आणता तुमचं काम सुरू ठेवा आणि खरं सांगायचं तर ना आज हा माझा 95,000चा टप्पा गाठताना माझ्या डोळ्यासमोर हा प्रवास खूप प्रवासामागे खूप आठवणी आहेत। खूप आता सांगायला भरपूर काय आहे पण एवढं काही सांगत नाही मी। असो, सुरुवातीला काही मोजके लोक भेटली, त्यांनी हळूहळू तुम्ही सगळे या परिवाराचा एक भाग झालात। तुमच्यामुळे प्रत्येक एक नवीन व्हिडिओ बनवताना मला इतका उल्हास आला ना। कधी कधी एखादी छोटीशी कमेंट येत होती, खूप छान व्हिडिओ, तेव्हा खरंच वाटतं की आपली मेहनत कुठंतरी सार्थक झाली बरं। त्यामुळे मी म्हणत असते की कमेंट प्लीज करत जा। कोणत्या पण यूट्यूबर असो किंवा कोणता पण क्रिएटर असो, त्यांना जर कमेंट केली तुम्ही चांगली ना तर त्याला खरंच भारी वाटतं। आज 95,000 लोक माझ्यासोबत आहे ही भावना ना खरंच सांगायसारखी नाही। माझ्यासाठी खरंच शब्द नाही सांगायला। माझ्याकडून काही चुका झाल्या असेल, काही कमी जास्त झालं असेल, जर माझ्या एखाद्या शब्दाने तुमचं मन दुखवलं असेल तर मला मोठ्या मनाने माफ करा। आता फक्त एकच इच्छा आहे, तुमची प्रेमाची साथ अशीच राहू द्या आणि स्वामीच्या कृपेने आपल्याला खूप आणखीन एक मोठा टप्पा पार करायचा आहे एकत्र मिळून। जर तुमची साथ असेल तर नक्की मी इथपर्यंत आलेले आहेत तर या पुढचा पण टप्पा नक्कीच पार पडेल। मला एक तुमच्यावर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास आहे। तर पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि आपल्या सगळ्यांवर स्वामींची कृपा अशीच राहू दे ही स्वामींचरणी प्रार्थना आहे सगळ्यांना। श्री स्वामी समर्थ। चला तर आज एवढा सगळा आनंद आहे तर म्हणलं काहीतरी बनवूया। तर काय काय बनवलं तुम्हाला सांगतेच पुढं मी। चला तर यूट्यूबवरचे व्हिडिओ पाहून खरंच भारी वाटतं ना। तर थँक्यू परत एकदा। तर आज ना मी काय काय बनवलं तुम्हाला दाखवते।
तर आज ना वरण बनवलं, चपाती, साधा भात बनवला आणि शिरा बनवला. भजे पण बनवायचे होते, पण म्हणे नाही भजे नको करू, सकाळी सकाळी भजे नाही खावंशी वाटत, त्यामुळे सकाळचं जेवण होतं. आणि मी तुम्हाला ना 2 दिवसचा व्हिडिओ शेअर करणार आहे, कारण माझ्याच्याने सगळं काही शूट झालंच नाही, थोडंसं काम होतं आणि आजच्या जेवणामध्ये काय काय आहे तर आज मोठ्या व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. हमेशा छोट्या व्हिडिओमध्ये दाखवत असते, पण मला चला आज आपण मोठा पण व्हिडिओ बनवूया काय काय बनवलं तर. आणि एवढी छान गोड बातमी पण आहे, तर मला चला बनवूया. तर मस्त असं काळ्या मसाल्याचं वरण बनवलं. कसं बनवलं काय बनवलं तुम्ही तर पाहिलंच, कारण एवढं सगळं बोलत होते मी, बडबड करत होते, तर त्या बडबडीमध्ये रेसिपी सांगितलीच नाही, कारण आज काय रेसिपी सांगण्याचा काही मूडच नव्हता. पण म्हणलं जे तुम्हाला बोलायचं आहे ते असंच बोलूया, मला फेस टू फेस बोलता येत नाही आणखीन. तर आज मस्त काळ्या मसाल्याचं वरण, चपाती, भात आणि असं थोडंसं गोड बनवलं, शिरा बनवला. आणि तुम्हाला सांगते एवढं सगळं बनवलं पण ना असं खावंसं पण नाही वाटलं, कारण या मोठ्या गोड बातमीनंच माझं पोट भरलं आहे. असं कोणाकोणासोबत होतं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू राहा. लोणचं कोणत्या पण स्वयंपाक केला तर लोणचं जर ताटामध्ये असेल तर ते खावंसंच वाटतं. तर असो, चला व्हिडिओला कंटिन्यू राहा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की शेअर करते मी. हा व्हिडिओ ना आदल्या दिवसचा आहे, पण म्हणलं चला व्हिडिओ काढला जाय तर शेअर करावं तुमच्यासोबत. त्या दिवशी खूप धावपळ होती, सगळे कपडे वगैरे धुतले होते आणि सुतूक असलं की सगळं काही घरातलं बाहेर काढावं लागतं, सुतूक काढावं लागतं. त्यामुळे दळण केलं होतं, दळण पण पिठाचे डबे घासले, पीठ भरून घ्यावं असं म्हणलं. आणि जे काही तुम्हाला किचनच्या मागे पसारा दिसत असेल ना, याच्यासाठी मी ना असा छान पडदा केलेला आहे आणि त्या पडद्याचं जुगाड तुमच्यासोबत शेअर करते. आणि कालच्या व्हिडिओला खूप छान ताईने कमेंट केल्या. फक्त काय सांगितलं त्यांनी मला, की ताई गॅसवर जे स्वयंपाक बनवता भांड्यावरती जात असेल तर खरंच हो, खूप त्रास होतो आहे किचन बनवताना. मला खूप भारी वाटलं, पण आता जेव्हा साफ करते ना तेव्हा खरंच वाटतं असं बनवलं, पण ते काय झालं सगळा खकाना वर जायला लागला. असो आता एखादी खिडकी वगैरे बनवून घेऊ त्याच्यासाठी, नाही तर तो कोणता चिमणी वगैरे घ्यायचं काय आपलं हे नाही एवढं. पण तो कोणता फॅन भेटतो तर तो फॅन नक्कीच आणून बसवायचा माझा विचार आहे. तर असो, काय करता मग आता कोणतं पण काम करताना ते लक्षात नसतं आणि नंतर झाल्याच्या कधी कधी काय होतं, ते काम पूर्ण झाल्यावर आपल्याला लक्षात येतं बाबा हे असं नव्हतं करायला पाहिजे, असं करायला पाहिजे होतं. पण काय करावं, मला दुसरीकडे जागाच नव्हती. पहिलं माझं किचन ते दक्षिण दिशेला येत होतं, म्हणजे स्वयंपाक करताना चुलीचं तोंड दक्षिण दिशेला येत होतं, त्यामुळे मी ते तोडलं आणि पूर्व दिशेला केलं. तर ते तसंच झालं. असो आता जोपर्यंत चालतंय तोपर्यंत पाहू, नंतर पाहतच येईल काहीतरी करू. आता ब्लँकेट असतं का, ते ब्लँकेट माझ्याकडे एक जास्त होतं, तर मी ते मधून फाडलं आहे, मशीनला शिलाई मारली आणि त्याच्यामध्ये जी शेगडीला तुम्ही कॉईल लावता ना, तर ती कॉईल त्यामध्ये भरली. कारण आपण सुतुळी किंवा दोरा वगैरे त्यामध्ये हे केला असता तर तो एवढा टाईट राहिला नसता. ही कॉईल जितकी ताणली का तितकी टाईट राहते, अजिबात लूज वगैरे होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर पण असा पडदा लावायचा असेल तर त्या पडद्यामध्ये एक 30 रुपयाची कॉईल आणायची आणि ती कॉईल त्यामध्ये ओवायची आहे. जेव्हा तुम्ही ओवता ना कॉईल तेव्हा थोडासा त्रास होतो, पण नंतर ती कॉईल काढायची गरजच नाही. जेव्हा तुम्ही धुताल थोडंसं सावधानीनं धुवायचं, हातात वगैरे घुसू नये त्यामुळे. नाहीतर खूप सोप्पं आहे, तुम्ही पण नक्कीच करून पहा. आता ना बऱ्याच ताई म्हणल्या होत्या, ताई तुझं दारचं अंगण पण दाखव आणि अंगणामध्ये केवढं अंगण आहे काय आहे. तर माझं खूप मोठं अंगण आहे. तर पीठ वगैरे भरले, पडदे लावले, सगळे थोडेसे कपडे घरामध्ये सगळे कपडेच कपडे होते ते कपडे लावले. आणि त्यानंतर म्हटलं चला आता झाडून घ्यावं. 4 वाजले होते आणि आत्या पण येणार होत्या. आत्या यायच्या आधी मला सरळ चकचक करून ठेव. तरी पण अजून कपडे सगळीकडं आहेच, कारण चिंधी ना चिंधी याच्यामध्ये धुवावी लागते. आम्ही सगळं काही धुवून धावून काढलं आहे, घर पुसून वगैरे सगळं काही. आणि हे पाय एवढं मोठं माझं अंगण आहे आणि हे अंगण ना झाडायला सडा टाकायला 1-1.5 तास तरी
आम्हाला लागतो रोज. आता जेवढं तुम्हाला हे अंगण दिसतं का गेटच्या बाहेर पण तेवढंच आहे. गेट सध्या लावलेला आहे. घरी कोणी नसलं तर मी गेट उघडतच नाही, कारण कुत्रं मांजर काही पण येतं. त्यामुळे गेट लावलेलंच होतं. आज गाय वासरू आणि बैल नव्हते, गाय वासरू ते शेतात गेलतं. तर असं आहे माझं घरासमोरचं अंगण भरपूर मोठं आहे. आणि तुम्हाला होम टूर पाहिजे असेल तर नक्कीच होम टूर पण नक्कीच करेल. पण आता सध्या नाही, थोडीशी धावपळ होती. थोडंसं निवांत झालं की नक्की सगळं घर दाखवेल. ताईने कमेंट केली ती मला एका की ताई तुझं सगळं घर दाखवतो. हो नक्कीच दाखवेल. होतं थोडंसं एक 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 आणि कमेंट केल्या केल्या तो व्हिडिओ होत नाही, कारण काय होतं व्हिडिओ काढायचा एडिटिंग करायची भरपूर वेळ असतो आणि त्याला भरपूर वेळ पण जातो. त्यामुळे आणि आधी जे व्हिडिओ असते ते एडिटिंग करायचे टाकायचे, त्यामुळे तुम्ही कमेंट केल्याच्यानंतर 2-3 दिवसांनी मी तो व्हिडिओ बनवते. त्यामुळे थोडासा उशीर झाला तर थोडंसं समजून घेत जा. केसांवर बी व्हिडिओ बनवायचा. केस कशी काळजी घेते मी माझ्या केसाची, कोणतं तेल वापरते, कोणता शॅम्पू वापरते, तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करणारच आहे मी. चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला तर लाईक आणि शेअर करा. असाच प्रेम आशीर्वाद आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या. एक छोटीशी कमेंट करा. कमेंट केल्यावर मला कळतं की तुम्ही माझा व्हिडिओ खरंच पाहता, तुम्हाला खरंच आवडतो काय काय. बाय सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.